नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे ईद ए मिलादुन्नबी पैगंबर जयंती उत्साहात महाप्रसादाचा 2 ते 3 हजार भक्तांनी घेतला लाभ. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे ईद ए मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त सलग 3 दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांसह मुस्लिम भगिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवत बंधुभावाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी जुलूस ए मोहम्मदी या भव्य दिव्य मिरवणुकीने झाली. गावातील युवकांनी या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेत पैगंबरांच्या जीवन मूल्यांचा संदेश गावोगावी पोहोचवला. शनिवारी लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मुलांनी पैगंबरांच्या शिकवणीवर, त्यांच्या आदर्शावर आणि समाजहितासाठी दिलेल्या विचारांवर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. या महाप्रसादाचा लाभ तब्बल 2 ते 3 हजार ग्रामस्थांनी घेतला. समाजातील बांधवांबरोबरच मुस्लिम भगिनींनीही महाप्रसादाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी महिला भगिनींनी सांगितलं की अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे एकोपा, ऐक्यभाव आणि समाजात बंधुभाव वृद्धिंगत होतो. या आयोजनामुळे गावात धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक ऐक्य, एकात्मता आणि उत्साहाचे दर्शन घडते. यावेळी गावचे उपसरपंच संदीप गायकवाड म्हणाले, ऐतवडे बुद्रुकमध्ये सलग 3 दिवस झालेले हे आयोजन गावाच्या सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचे प्रतीक आहे. पैगंबरांच्या जीवनमूल्यांचा प्रसार होऊन तरुणाईला आदर्श मार्गदर्शन मिळत आहे. महाप्रसादाच्या निमित्ताने हजारो लोक एकत्र आले आणि या प्रसंगी समाजात बंधुभाव अधिक दृढ झाला आहे. अशा कार्यक्रमांमुळे गावात सद्भावना, सौहार्द आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत राहील. यावेळी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी मुस्लिम बांधव, मुस्लिम भगिनींनी काय म्हणाल्या ते पाहू. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. माझं नाव सलीम जमादार. मी ऐतवडे बुद्रुकचा माजी सरपंच आहे. आज मुस्लिम समाजात आमच्या ईद ए मिलाद या कार्यक्रमानिमित्त आम्ही हिंदू, मुस्लिम सर्व बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत आहोत. तसेच कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही एवढा मोठ्या प्रमाणात कधी केला नाही. सर्व मुस्लिम बांधव आम्ही एकत्र येऊन, दोन्ही समाज आमचे एकत्र येऊन नवीन पिढीला काहीतरी आदर्श निर्माण करता यावा यासाठी आम्ही प्रयत्न केलाय आणि असंच पुढं हा कार्यक्रम चालू राहावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. मी ऐतवडे बुद्रुक गावचा उपसरपंच संदीप गायकवाड म्हणून ह्या गावामध्ये आता हिंदू आणि मुस्लिम एकत्रित आम्ही प्रत्येक गोष्टीने कार्यक्रम असो काय असो, गणपतीसाठी मुस्लिम समाजातील बांधवांचं आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य असते. त्या अनुषंगाने इतर कोणतेही सण असतील आम्ही एकमेकाच्या आमच्या प्रत्येक उत्सवात सणात तिने उपलब्ध असतात. आम्ही त्याच्यात असतो. आमच्या इथं असा मतभेद किंवा जातीय तेढ कोणतंही नाही. प्रत्येकाला आम्ही वाहून घेत असतो एकमेकाच्या कार्यक्रमासाठी. हिने आता एक चांगला आदर्श ऐतवडे बुद्रुक दोन्ही जमाती एकत्र एक चांगला आदर्श गावापुढे किंवा इतर तालुक्यामध्ये केलेला आहे की बाबा आपण एकत्रित राहून एकीचं बळ आपल्या इतर गावामध्ये होतंय तसं इतर बाहेर वाळवा तालुका असं किंवा जिल्ह्यामध्ये दाखवून देऊया. हे समाज एकत्र आम्हाला पण बरं वाटतंय गावामध्ये मुस्लिम समाज एकत्रित आलेला आहे. त्या अनुषंगानं काय लागेल ते आम्ही म्हणतो की आमच्याकडे काय लागेल ते तुम्हाला काही मदत करता येईल तर करूया. तर आता वयाच्या असं अपेक्षा आहे की आता नको, तुम्ही पुढल्या वेळी काय लागेल ते आम्ही तुम्हाला सांगतो. आता आम्ही समाजाच्या वतीने एकत्रित राहून आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत समाजाचं म्हणून. तिथून पुढे दरवर्षीप्रमाणे पैगंबर जयंतीच्या निमित्तानं महाप्रसाद आयोजित करणार आहेत. तिथून पुढे यांनी असंच करत राहावं. आमच्याकडनं काय मराठा समाज म्हणून आम्ही किंवा गावचा उपसरपंच म्हणून त्यांना जर काही मदत लागत असेल तर आम्ही त्यांना खरंय बांधील आहोत. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांना ऐतवडे बुद्रुक उपसरपंच या नात्याने मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. माझं नाव आनंदराव रणराव गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य ऐतवडे बुद्रुक, तसंच हनुमान दूध संस्था व्हाईस चेअरमन ऐतवडे बुद्रुक. मी आज पैगंबर जयंती निमित्त या मुस्लिम समाजातील सर्व बांधवांना, सर्व लेडीज व्यक्तींना शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट अशी, काल आमचा गणपतीचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रममध्ये हे सगळे मुस्लिम बांधव एकचित्तानं, आदरानं या समाजात मिसळून होते. आणि तसंच आज आम्ही पैगंबर जयंती निमित्त
ह्या लोकांना सहकार्य देण्याच्या दृष्टीनं आम्ही आज इथं येऊन त्यांना शुभेच्छा दिलेत. मी संदीप तानाजी गायकवाड, आयतोडे बुद्रुक रयत क्रांती संघटना अध्यक्ष. आमच्या गावामध्ये आयतोडे बुद्रुकमध्ये मुस्लिम बांधवांनी प्रथमतः मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मोठा असा महाप्रसादाचा कार्यक्रम, काल जुलूसचा कार्यक्रम झाला त्यांचा, परवा खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला. ईद ए मिलाद निमित्त त्यांनी पैगंबर जयंतीनिमित्त प्रथमच त्यांनी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या गावातील सर्व हिंदू मुस्लिम सगळ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम मोठा असा महाप्रसादाचं जेवण साधारणतः 4 ते 5 हजार लोकांचं त्यांनी जेवण बनवलेलं आहे. जेवण बनवायचं चालूच आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या रयत क्रांती संघटनेकडून त्यांना शुभेच्छा. आणि असाच कार्यक्रम यांनी कायमस्वरूपी राबवावं, यात आमचा रयत क्रांती संघटनेचा पूर्ण सहभाग राहील कायम. आणि आयतोडे बुद्रुक गावातील पूर्ण हिंदू बांधव, मुस्लिम बांधव हे पहिल्यापासूनच एकोप्याचा संबंध आहेत आणि हे असंच संबंध कायमचं एकोप्याचं राहावं. आशिदा पोपट पठान पैगंबर जयंती निमित्त आज सब काटाकाटियों प्याज बीजो सब कार्यक्रम हमें पूरा महिला हमारे जमात के लोगों ने सब पार पाड़े. अभी यो खाने की दावत पूरे गांव को दावत दी है. हमें मुसलमान आचो हिंदू असो सब हम भाई भाई हैं. सबके वास्ते यो खाना करें क्या, यो दावत हमारी कबूल फरमा. माझ्या सगळ्या महिला जी कार्यक्रमाला लागणारी वस्तू सगळे टमाटो, कांदा, लसूण इकडं तिकडं सगळं माझ्या महिलांनी न सांगता 9 वाजता सगळे हजर राहून त्या काम सगळ्या आपुलकीने सगळ्या काम केल्या. त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक शुभेच्छा देतो. शिना अकबर मुल्ला, आज आमचे पैगंबर जयंती निमित्त आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व महिला आम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व मसाला नीट करत आहे. आणि आमच्या गावातले सर्व आम्ही मुसलमान व हिंदू आमचा सर्व एक समाज आहे. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.